हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नीतिकाला जान्हवी अजिबात आवडत नव्हती, कारण ती नेहमी तिचा अंदाज, तिचे कपडे यावरूनच तिला जज करत असे. जाणून बुजून ती जान्हवीला अडचणीत आणण्यासाठी विचित्र आणि गुंतागुंतीचे प्रश्न विचारत असे. पण जान्हवी मात्र शांतपणे आणि आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर देत असे. इंटरव्ह्यू संपल्यानंतर ती बाहेर येते आणि स्वतःशीच बोलते, थँक यू गॉड, इंटरव्ह्यू छान झाला. आता फक्त सिलेक्शन झालं की झालं. जान्हवी ही शेवटची उमेदवार होती आणि तिच्यानंतरचं निकाल जाहीर होणार होता. 1 तासानंतर निकाल जाहीर होणार होता. सर्वजण निकालाचीच वाट आतुरतेने पाहत होते. पॅनलने बरीच चर्चा करून 3 नावे ठरवली, पण त्यात जान्हवीचं नाव नव्हतं. तिने चांगलं उत्तर दिलं होतं, तरीही पॅनलला वाटलं की ती त्यांच्या कंपनीच्या स्टँडर्डला जुळत नाही. मिस्टर मेहता ते 3 नावे घेऊन राजवीरकडे येतात. सर, या 3 मुली आम्ही सिलेक्ट केल्या आहेत, कृपया पहा. राजवीर त्या फॉर्म्सकडे नजर टाकत म्हणतो, ही मुलगी मी सिलेक्ट केली आहे, तिच्याकडून साईन करून घ्या. मिस्टर मेहता थोडे चकित होऊन म्हणतात, सर, पण पॅनलनं ज्या 3 मुली निवडल्या आहेत त्यात ही मुलगी नाहीये. राजवीर शांतपणे उत्तर देतो, हरकत नाही, तुम्ही त्या तिघींमधून एकाला अपॉइंट करा आणि या मुलीचाही फॉर्म साईन करून घ्या. मिस्टर मेहता रिसेप्शनिस्टकडे जाऊन 2 नावं देतात आणि जाहीर करायला सांगतात. रिसेप्शनिस्ट मोठ्या आवाजात निकाल जाहीर करते. या नोकरीसाठी मिस जान्हवी आणि मिस ऐना निवडल्या गेल्या आहेत. कंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. सगळे लोक एकदम जान्हवीकडे पाहू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव स्पष्ट सांगत होता, हिचं सिलेक्शन कसं झालं. त्यांना स्वतःचं सिलेक्शन न होण्याचं दुःख इतकं नव्हतं, जितकं जान्हवीचं सिलेक्शन झाल्याने होत होतं. पॅनलनं निवडलेल्या 3 नावांपैकी एक नाव होतं मिस ऐना आणि दुसरं नाव राजवीरने स्वतः निवडलं होतं, मिस जान्हवी. राजवीरला जान्हवीमध्ये एक वेगळा आत्मविश्वास, एक पोटेन्शियल दिसलं होतं. कदाचित मिस नीतिकानेही नकळत तिची मदतच केली होती. जर तिने एवढे अवघड प्रश्न विचारले नसते तर कदाचित राजवीरला जान्हवीच्या क्षमता लक्षातच आल्या नसत्या. आपलं नाव ऐकताच जान्हवी आनंदाने उड्या मारते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू पॅनलमधले मेंबर्ससुद्धा थोडे आश्चर्यचकित होतात, कारण त्यांनी तर तिचं नाव टॉप 3मध्ये दिलंच नव्हतं. दोघांनीही केबिनमध्ये बोलावलं जातं आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट फॉर्म दिले जातात. मिस जान्हवी आणि मिस ऐना, तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट नीट वाचा, मिस्टर मेहता सांगतात. आणि त्याचनंतर दोघीही फॉर्म वाचून साईन करतात. उद्या सकाळी नेमक्या 9 वाजता दोघींनी जॉईन करायचं आहे, मिस्टर मेहता सांगतात. आणि त्यानंतर जी सर, दोघी एकाच वेळी उत्तर देतात आणि केबिनच्या बाहेर येतात. जान्हवी खूप आनंदी असते. तिचा इंटरव्ह्यू क्लिअर झाला होता आणि आता तिला गावाकडे परत जायची वेळ येणार नव्हती. सोसायटीच्या गेटसमोर ती ऑटोमधून उतरते आणि आनंदाने ओरडते, कार्तिक. आणि त्यानंतर ती धावत जाऊन कार्तिकच्या मिठीत शिरते. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू ओघळत असतात. हॅलो, मिशाने फोन उचलताच म्हणाली, गेस व्हॉट. तिकडून जान्हवीचा उत्साही आवाज ऐकला. तुला नोकरी लागली का, मिशा म्हणाली आनंदाने विचारते. आणि त्यानंतर हो ग, इंटरव्ह्यू क्लिअर झालं, जान्हवी उत्साहाने सांगते. मला माहीत होतं तू नक्कीच पास होशील, मिशा आनंदाने म्हणते. जान्हवी मग सगळी गोष्ट मिशाला एक एक करून सांगते. दोघी मैत्रिणी खूप वेळ फोनवर गप्पा मारत राहतात. जान्हवी मिशाला हेही सांगते की कार्तिक तिला भेटायला आला होता.
कार्तिकने फोनही दिला आहे. माझा नंबर लिहून ठेव. आता आपण कधीही बोलू शकतो, जान्हवी म्हणते. छानच झालं. आता तुझ्याकडे फोन असल्यामुळे मी तुला कधीही कॉल करू शकते. कार्तिकने एक तरी चांगलं काम केलं. मिशा हसत म्हणते. माझ्या आईला पण सांग की मला नोकरी मिळाली आहे. त्यांना काळजी वाटत असेल आणि माझा नंबरही दे, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, सगळं सांगते. अजून काही सांगायचं आहे का, मिशा विचारते. नाही ग, इतकंच पुरेसं आहे, जान्हवी उत्तर देते. आज दिवसभरात जे काही झालं ते सगळं जान्हवीने मिशाला सांगितलं होतं. बराच वेळ बोलून झाल्यावर दोघींचा फोन शेवटी ठेवला गेला आणि त्यानंतर मिशा आनंदाने संपूर्ण गावात सगळ्यांना सांगते की जान्हवीला नोकरी लागली आहे. तसं पाहता ते फक्त आशा मावशींना जान्हवीची आई सांगायला गेली होती, पण वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकालाच ती ही खुश खबर सांगते. थोड्या वेळानंतर आशा मावशी आणि मिशा देवाचे आभार मानण्यासाठी मंदिरात जातात. मिशा रस्त्यातून लाडूही घेते, कारण तिने नवस केला होता की जान्हवीला नोकरी मिळाली की ती देवाला लाडू अर्पण करणार. येण्यापूर्वी जेवण बनवते असं म्हणत जान्हवी स्वयंपाकघरात जाते आणि जेवण बनवू लागते. जान्हवी स्वयंपाक करत असतानाच तनू घरी येते. अगं दीदी आल्या का, जान्हवी विचारते आणि तेही आनंदाने. हो, कसं झालं तुझं इंटरव्ह्यू, तनू विचारते. आणि त्याच नंतर इकडे छान झालं, क्लिअर झालं इंटरव्ह्यू, जान्हवी आनंदाने सांगते. काय, खरंच झालं, तनू आश्चर्याने विचारते. हो दीदी, उद्यापासून जॉईनिंग आहे, जान्हवी सांगते. जान्हवी तर प्रचंड खुश असते. तनू आनंदाने जान्हवीला मिठी मारते. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू दीदी, जान्हवी हसत उत्तर देते. वाव, ओबेरॉय एम्पायरमध्ये तुझं सिलेक्शन झालं, मला तर विश्वासच बसत नाही, तनू खुशीत म्हणते. जान्हवी मात्र थोडी गोंधळलेली असते. तुला माहिती आहे का, किती जणांचं स्वप्न असतं त्या ठिकाणी काम करण्याचं, तनू सांगते. खरंच का, जान्हवी थोडी आश्चर्यचकित होऊन विचारते. हो ग, ओबेरॉय एम्पायर ही भारतातच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, तनू सांगते. जान्हवी नुकतीच शहरात आली होती, त्यामुळे तिला अशा गोष्टींशी फारशी माहिती नव्हती. हो दीदी, श्रेया दीदीलाही माझ्याकडून थँक्स सांग. तिने सांगितलं नसतं तर कदाचित. इतक्यात तनू तिला मध्येच थांबवत म्हणते. जान्हवी, तुला ही नोकरी तुझ्या काबिलियतवर मिळाली आहे, श्रेयामुळे नाही. ती तर तुला कमी लेखण्यासाठी इतक्या मोठ्या कंपनीचं तिने नाव सांगितलं होतं. तनूचं बोलणं ऐकून जान्हवी थोडी थबकते. दीदी, तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवण वाढते, असं म्हणत जान्हवी स्वयंपाकघराकडे वळते. तनू थकलेली असल्यामुळे थेट आपल्या रूममध्ये जाऊन झोपते. जान्हवी मात्र स्वयंपाकासाठी तयारी करायला जाते. राजवीरही जखमेच्या कारणामुळे लवकरच ऑफिसमधून निघून जातो. डॉक्टरांनी त्याला अजून काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितलं होतं. तो आज फक्त इंटरव्ह्यूसाठी ऑफिसमध्ये आला होता. साधारणपणे तो कोणत्याही पोस्टसाठी निवड प्रक्रियेत स्वतः सहभागी होत नसे, पण यावेळी त्याने मागच्या वेळची चूक पुन्हा करू नये असं ठरवलं होतं. त्यामुळे यावेळेस तो स्वतःच निवड करणार होता. त्याने आज घरात काम करणाऱ्या नोकरांनाही सुट्टी दिली होती. आजचं जेवण तो स्वतः बनवणार होता. त्याला आपल्या आसपास खूप लोक असणं आवडत नाही. जरी त्याच्या हातची जखम अजून नीट बरी झालेली नव्हती, तरीही तो स्वतःच सगळं करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान जान्हवी आणि तनू दोघे मिळून जेवायला बसतात. जान्हवी धैर्य एकवटून तनूला विचारते.
दीदी, तुम्ही कुठल्या दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज का करत नाही? तनू शांतपणे म्हणते, जान्हवी, तू ग्रॅज्युएट आहेस आणि तुला अभ्यासातही चांगलं ज्ञान आहे, म्हणून तुला ही नोकरी मिळाली. पण इथे नोकरी मिळवणं इतकं सोपं नसतं. तुझं नशीब चांगलं आहे. जान्हवी थोड्या आशेने विचारते, पण काहीतरी चांगली नोकरी तरी असणार ना? तनू हलकेच हसते, पण त्या हसण्यात एक वेदना दडलेली असते. ती म्हणते, तुला काय वाटतं, मी प्रयत्नच केला नाही? पण कुठलीही चांगली नोकरी मिळवण्यासाठी डिग्री असणं खूप गरजेचं असतं. मी जेव्हा या शहरात आले तेव्हा खूप लहान होते. त्यात शिक्षण फक्त 10वी पर्यंतच, तेही हिंदी माध्यमातून. इतकं बोलून तनूचं मन भरून येतं. तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. ती बोलता बोलता रडायला लागते. दीदी, रडू नका ना, जान्हवी तनूला हळू आवाजात म्हणाली. तनूने डोळे पुसत उत्तर दिलं, जेव्हा मी या शहरात आले तेव्हा माझ्याकडे ना राहायला घर होतं, ना खायला काही. जे थोडेफार पैसे आणले होते तेही संपले आणि वरून घरची सगळी जबाबदारी माझ्यावरच होती. बहिणींच्या लग्नाची तयारी, आईबाबांच्या औषधांचा खर्च, सगळं काही. हे सांगताना तनू रडतच राहिली. जान्हवीने हळूच विचारलं, पण दीदी, तुम्ही हे सगळं घरी का नाही सांगितलं? तनूने एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, हिम्मतच झाली नाही जान्हवी. आईबाबांनी मला घरचा मुलगा समजून शहरात पाठवलं होतं. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी त्यांना हे सगळं कसं सांगणार होते? जान्हवी विचारात पडली. आपण असं समजतो की शहरात जाणाऱ्यांची आयुष्य खूप सुखाची असतात, पण खरं तर त्यांच्या मागचं वास्तव किती कठीण असतं हे फक्त तेच जाणतात. फक्त एका दिवसातच जान्हवीला हे कठोर वास्तव समजलं होतं. आणि त्यानंतर तनू पुढे म्हणाली, मी असं बरेच काम केले आहेत जे कधी स्वप्नातही केले असते असं वाटलं नव्हतं. पण परिस्थितीसमोर झुकावं लागलं. मी आजही ती कामं करते आणि मला त्यात लाज वाटत नाही. हॉटेलमध्ये झाडलोट, भांडी घासणं, वेट्रेस म्हणून काम सगळं केलं मी. सुरुवातीला अवघड वाटायचं, पण जेव्हा माझं कुटुंब आनंदात पाहते तेव्हा सगळं विसरून जाते. त्यांच्यासाठीच मी हे सगळं करते. आणि त्यानंतर तनूने आजपर्यंत ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती, अगदी आपल्या सख्ख्या बहिणींनाही नाही. पण आज जान्हवीच्या मनापासून विचारल्यावर ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि सगळं सांगून गेली. जान्हवीला आपली चूक जाणवली. दीदी, प्लीज रडू नका, मला माफ करा. मला हे सगळं विचारायलाच नको होतं, ती म्हणाली. आणि त्यानंतर इकडे तनू हलकं हसली. नाही जान्हवी, यात तुझी काही चूक नाही. हीच माझ्या आयुष्याची खरी गोष्ट आहे. दोघी थोडा वेळ बोलत राहिल्या आणि मग झोपायला गेल्या. तनूला तिचं मन मोकळं केल्याचा हलकाच दिलासा वाटत होता, तर जान्हवीला मात्र अपराधीपणाची जाणीव होत होती. ती मनाशीच म्हणाली, मला दीदींना इतकं विचारायला नको होतं. त्यांना किती वाईट वाटत असेल. आणि मग विचार आला, जर तनू दीदी नसत्या तर माझं काय झालं असतं? त्या विचारानेच जान्हवी घाबरली. शेवटी तिच्या मनात एकच विचार उमटला, शहरातील आयुष्य लांबून बघायला आकर्षक वाटतं, पण जवळून बघितलं की त्याची काळी बाजू दिसते. अशा विचारातच जान्हवी गाढ झोपली आणि सकाळी सकाळी अलाराम वाजतो. जान्हवी चिडून अलाराम बंद करते. उठायचा तिला अजिबात मूड नसतो. तेवढ्यात तिच्या कानात आवाज घुमतो, शार्प 9 वाजता. म्हणजे तिला जायचं आहे. अरे देवा, असं म्हणतच जान्हवी पटकन बेडवरून उठते आणि घाईघाईने तयार होऊ लागते. ती तयार होऊन बाहेर येते तेव्हा तनू नेहमीप्रमाणे चहा बनवत असते. सॉरी दी, काल रात्री. जान्हवीला काहीच कळत नाही की तनूला काय बोलावं, काय सांगावं.
अगं तू सॉरी का म्हणतेस? तुझी काहीच चूक नव्हती. उलट मला बरं वाटलं की मी माझ्या मनातलं गोष्टी कोणाशी शेअर केल्या. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच मी कोणाशी मन मोकळं बोलले. तनू हसत म्हणते, तुम्ही मला तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्स सांगू शकता. जान्हवी तिला मिठी मारत म्हणाली. अजून 10 मिनिटे 9 वाजायला बाकी आहे असतानाच जान्हवी ऑफिसला पोहोचलेली असते. सध्या तिला मिस्टर मेहतांना रिपोर्ट करायचं असतं. कृपया सांगाल का मिस्टर मेहता यांचा ऑफिस कुठे आहे? ती रिसेप्शनवर विचारते. 4थ्या मजल्यावर, समोरून उत्तर येतं. थँक्यू असं म्हणत जान्हवी पुढे निघते. जान्हवी 4थ्या मजल्यावर जाते. पूर्ण ऑफिसच आलिशान असतं, पण 4था मजला विशेष सुंदर आणि व्यवस्थित वाटत होता. ती प्रत्येक गोष्ट बारीकाने पाहत असते. रस्त्यातच तिची भेट मिस्टर मेहता यांच्याशी होते. गुड मॉर्निंग सर, जान्हवी नम्रपणे म्हणते. गुड मॉर्निंग, फॉलो मी मिस जान्हवी, ते म्हणतात. जान्हवी त्यांच्या मागे चालत त्यांच्या केबिनमध्ये जाते. केबिन छोटंसं असलं तरी खूप नीटनेटकं आणि आकर्षक होतं. मिस्टर मेहता तिला काही सूचना देत असतात. तोच दरवाजावर ठकठक होतं. यस, कम इन, मेहता म्हणतात. आत मिस ॲना प्रवेश करते. मिस ॲना, तुम्ही 10 मिनटं उशिरा आलात, मेहता गंभीरपणे म्हणतात. सॉरी, ॲना म्हणाली, अत्यंत बेफिकिरीने उत्तर देते. तुम्हा दोघींनाही राजवीर सरांच्या सेक्रेटरीच्या पदासाठी निवडण्यात आलं आहे. काही दिवसात ठरेल की तुमच्यातल्या कोणाला त्यांच्यासोबत काम करायचं आहे, मेहता सांगतात. दोघींनाही या गोष्टीचं काही विशेष वाटत नाही. जान्हवीला फक्त काम महत्त्वाचं होतं. ती कुणासोबत करते याने तिला फरक पडत नव्हता. आणि मिस ॲना इतकी इतकी आत्मविश्वासाने भरलेली होती की तिला वाटतच नव्हतं की राजवीर सर जान्हवीला निवडतील. आणि त्यानंतर मेहता दोघींनाही त्यांचे डेस्क दाखवतात. त्या दोघी आपल्या आपल्या जागेवर बसतात. थोड्याच वेळात राजवीर ऑफिसमध्ये येतात. सगळं स्टाफ उभं राहून त्याला अभिवादन करतं. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. जान्हवी ही शांतपणे आणि लक्षपूर्वक राजवीरकडे बघत राहते, जो समोरून चालत तिच्या दिशेने येत असतो. सगळे लोक त्यांना विश का करत आहेत? हेच का बॉस आहेत? दिसायला तर तसेच वाटते. जान्हवी मनातच विचार करत होती. जान्हवी ही तिच्या जागेवर उभी राहिली आणि राजवीरकडे बघत म्हणाली, गुड मॉर्निंग सर. नेहमीप्रमाणेच राजवीरने कोणाकडेही पाहिले नाही. तो काहीही न बोलता सरळ पुढे निघून गेला. किती विचित्र माणूस आहे हा. गुड मॉर्निंगचं उत्तरसुद्धा नाही दिलं. हेच का बॉस? जान्हवी स्वतःशीच पुटपुटले. आज पहिल्यांदाच तिने राजवीरला प्रत्यक्ष पाहिलं होतं. नेहमीप्रमाणे आजही तो सूट बूटमध्ये देखणा दिसत होता. त्याच्या डोक्यावर आणि हातावर अजूनही पट्टी होती. जखमा पूर्ण बऱ्या झालेल्या नव्हत्या. थोड्याच वेळात मिस्टर मेहता, जान्हवी आणि मिस ॲना यांना सोबत घेऊन राजवीरच्या केबिनमध्ये गेले. सर, या मिस ॲना आणि या मिस जान्हवी दोघींना तुमच्या सेक्रेटरीच्या पोस्टसाठी अपॉइंट केले आहे, मिस्टर मेहता राजवीरकडे बघत म्हणाले. पण जान्हवीचं लक्ष मात्र राजवीरच्या केबिनकडे गेलं होतं. केबिन इतकं नीटनेटकं आणि सुंदर होतं की कोणीही एकदा तरी त्यात हरवून जाईल. भिंतीवरचा पांढरा रंग खूपच क्लासी वाटत होता. राजवीरने मिस्टर मेहतांकडे पाहून सांगितलं, मिस्टर मेहता,
या दोघींना त्यांचं काम नीट समजावून द्या. जी सर, असं म्हणत मिस्टर मेहता दोघींना घेऊन बाहेर आले. पहिल्यांदा त्यांनी मिस ऐनाला काही काम समजावलं आणि नंतर जान्हवीला घेऊन ऑफिसच्या किचनमध्ये गेले. तुम्हाला रोज सर ऑफिसमध्ये आल्यावर त्यांना कॉफी द्यायची आहे आणि जेव्हा जेव्हा ते तुम्हाला सांगतील तेव्हाही कॉफी बनवायची आहे, मिस्टर मेहता म्हणाले. काय, कॉफी बनवायची? एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये मला कॉफी बनवायचं काम दिले? जान्हवी मनातच पुटपुटली. त्यानंतर मिस्टर मेहता पुढे म्हणाले, हे रामूजी आहेत. ऑफिसच्या किचनची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांना सगळं माहिती आहे. त्यांच्याकडून शिकून घ्या. त्यानंतर त्यांनी ऐना आणि जान्हवीमध्ये अर्ध काम वाटून दिलं आणि ते निघून गेले. नमस्ते, जान्हवीने रामू काकांना अभिवादन केलं आणि त्याचनंतर नमस्ते बाळा, रामू काकांनी हसत उत्तर दिलं आणि तिला कॉफी बनवण्याची पद्धत शिकवू लागले. अहो, साखर घालायची की नाही, जान्हवीने विचारलं आणि त्यानंतर रामू काकांनी हसत सांगितलं, नाही बाळा, साहेबांना गोड अजिबात आवडत नाही. चुकूनही साखर टाकू नकोस, नाहीतर खूप रागावतील. कुणाला गोड आवडतच नाही असं पण असतं का, जान्हवी आश्चर्याने म्हणाली. असं म्हणत ती हळूहळू त्या नव्या ऑफिसच्या वातावरणात रमू लागली. पण मनाच्या कोपऱ्यात मात्र त्या रागीट आणि रहस्यमय बॉसबद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. जान्हवी कॉफी बनवत असतानाच विचारात हरवते, खरंच मला इथे फक्त कॉफी बनवण्यासाठीच ठेवलं आहे का? एवढं ग्रॅज्युएशन मी कॉफी बनवायला केलं होतं का? आणि एवढा मोठा इंटरव्ह्यू त्यांनी फक्त एका कॉफीसाठी घेतला होता का? ती स्वतःशीच पुटपुटत असते. थोड्याच वेळात ती कॉफी घेऊन राजवीरच्या केबिनकडे जाते. मे आय कम इन सर, ती दरवाजा ठोठावत विचारते आणि त्यानंतर यस कम इन, राजवीर उत्तर देतो. जान्हवी आत येते. राजवीर तिच्याकडे पाहतो. हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा त्याने जान्हवीकडे नीट लक्ष दिलं होतं. ती शॉर्ट कुर्तीवर ब्ल्यू जीन्स आणि पायात पांढरे स्नीकर्स घातलेले असतात. डोळ्यात हलकंसं काजळ, ओठांवर फिकट लिपस्टिक आणि चेहऱ्यावर अजिबात मेकअप नाही. केस साईड पोनीमध्ये बांधलेले आणि दोन्ही बाजूंनी थोडेसे केस खाली सोडलेले. ती नेहमीप्रमाणे आजही खूप सुंदर दिसत होती. सर कॉफी, जान्हवी म्हणते. इथे ठेवा, राजवीर न बघताच उत्तर देतो. जान्हवी कप ठेवते आणि परत आपल्या टेबलवर जाऊन कामाला लागते. तेव्हाच दुसरीकडे, मला शहरात जाऊन शॉपिंग करायची आहे आणि ती पण जान्हवी सोबत. मेशा हट्टाने म्हणते, बाळा, शहर किती दूर आहे तुला माहिती आहे ना, काहीही बोलतेस तू, सुनीताजी तिला समजावत म्हणतात. मग कार्तिकला सांग ना, तो नेईल मला, श्री ड्राईव्ह करेल. मेशा गोड पण हट्टी स्वरात उत्तर देते. बाळा, मी आधीच वीणाजींना होकार दिला आहे. आता नाही म्हणाले तर त्यांना वाईट वाटेल, तो समजून घे ना, सुनीताजी शांतपणे म्हणतात. मला काही फरक नाही, मेशा पुन्हा रागाने उत्तर देते. तू लहान मूल आहेस का असं जिद्दी वागायला, सुनीताजी थोड्या कठोर आवाजात म्हणतात. पण मेशा रुसून तशीच गप्प बसते. उद्या तिला वीणाजींसोबत शॉपिंगला जायचं ठरलेलं असतं, वेळही ठरलेलं असतं आणि त्याचनंतर पण तिला फक्त जान्हवीसोबतच जायचं असतं म्हणून ती चिडलेली असते. दुसरीकडे जान्हवी दिवसभर फक्त कॉफीच बनवत असते. ती 5वी वेळ होती.
जेव्हा ती पुन्हा कॉफी घेऊन राजवीरच्या केबिनकडे जात होती. या माणसाने मला खरंच कॉफी बनवण्यासाठीच ठेवले का? ती स्वतःशीच कुजबुजत असते. राजवीर तिच्या "मे आय कम इनच्या" उत्तरात यस म्हणतो आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये गुंततो. जान्हवी रागाने ट्रे थोडी जोरात टेबलावर ठेवते आणि त्याचनंतर राजवीर तिच्याकडे पाहतो. "सर, आणखी काही बनवायचं आहे का?" ती थोड्या उपरोधिक स्वरात विचारते. राजवीर घड्याळाकडे पाहतो आणि शांतपणे म्हणतो, "हो, लंचचा वेळ झालाय. 2 सँडविचेस बनवा." आणि पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष देतो. हे ऐकताच जान्हवीच्या डोळ्यांचे पट उघडेच राहतात. काय बेशरम माणूस आहे. आता सँडविच पण मीच बनवायचं का? ती मनातच विचारते. आणि त्यानंतर तिचा राग आवरत नाही, पण ती काही बोलत नाही. स्वतःचा राग गिळत ती बाहेर पडते. अगदी विचित्र माणूस आहे. सँडविच बनवून आणा म्हणे. ती स्वयंपाकघराकडे जाताना स्वतःशीच बोलते. याला सेक्रेटरी हवी होती की कुक? ती चिडून म्हणत किचनकडे निघते. जान्हवी स्वयंपाकघरात जाऊन सँडविच बनवू लागते. थोडीशी मदत ती राहू काकांकडून घेते. काका फक्त तिला मार्गदर्शन करतात, पण सँडविच पूर्णपणे जान्हवीच बनवते. सँडविच तयार झाल्यावर जान्हवी ते राजवीरच्या केबिनमध्ये नेऊन देते. इतक्यात दुपारच्या जेवणाची वेळही होते. सर्वजण लंचसाठी बसतात. जान्हवी ही कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी घेऊन खात बसते. राजवीरही ते सँडविच खायला लागतो. एक घास घेताच त्याला ते खूपच आवडते. साधारणपणे त्याला इतरांच्या हातचं बनलेलं काही फारसं आवडत नाही. तो स्वतःचं जेवण स्वतः बनवणं पसंत करतो. पण आज जान्हवीच्या हातचं सँडविच त्याला खूपच स्वादिष्ट वाटतं. संध्याकाळचे 6 वाजतात. जान्हवीचा ऑफिसचा वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असा असतो. ती राजवीरच्या केबिनमध्ये जाऊन म्हणते, "सर, मी आता घरी जाऊ का? माझा ऑफिसचा वेळ संपला आहे." राजवीर लॅपटॉपवर काम करत असतो. तिचं बोलणं ऐकून तो वर बघतो आणि म्हणतो, "हो, तुम्ही जाऊ शकता." जान्हवी म्हणते, "जी सर," असं म्हणत बाहेर पडू लागते. तेवढ्यात मिस जान्हवी जान्हवी थोडी थांबते आणि वळते. "जी मिस जान्हवी, एक कप कॉफी देऊन मग तुम्ही जाऊ शकता," असं म्हणत तो पुन्हा आपल्या कामात गुंततो. जान्हवी थोडीशी चिडते, पण काही न बोलता कॉफी बनवायला निघते. बाहेर येताच ती स्वतःशी बडबडू लागते. "मला वाटतं ऑफिसमध्ये तो काम कमी आणि कॉफी जास्त पितो. सकाळपासून किती कप झाले असतील कोण जाणे. ऑफिस कामासाठी येतो की कॉफी पिण्यासाठी?" जान्हवी स्वतःच्या मनाशीच बोलते. ती कॉफी बनवत असताना स्वतःशीच बोलत राहते. "सकाळपासून इतक्या वेळा कॉफी बनवून दिलीये आणि अजून माझे नाव नीट आठवत नाही याला." कॉफी तयार झाल्यावर ती राजवीरच्या केबिनमध्ये जाऊन कप पुढे करते आणि विचारते, "सर, आता मी जाऊ का?" आणि त्याचनंतर राजवीर 2 सेकंद शांत राहतो. जान्हवी मनात विचार करते, "काय माहिती आता डिनर बनवायला सांगेल." जान्हवी म्हणते. थोड्या वेळानंतर राजवीर म्हणतो, "हो, तुम्ही जाऊ शकता मिस जान्हवी." हे ऐकताच जान्हवी पटकन बाहेर निघते. जणू ती पळतच असते. हिला काय झालं अचानक?
राजवीर तिच्या त्या घाईने बाहेर जाण्याकडे बघत मनात विचार करतो. जान्हवी आज खूप खुश होती. ती गेल्या काही दिवसांपासून थकली होती, पण अखेर तिला नोकरी मिळाली होती आणि पगाराचं पॅकेज देखील खूप चांगलं होतं. घरी पोहोचताच तिनं सर्वात आधी मेशाला कॉल लावला आणि तिला सगळं काही तपशिलावर सांगितलं. आजचा दिवस कसा गेला? मेशा विचारते. छान होता, जान्हवी थोडं हळू आवाजात उत्तर देते. असं का बोलत आहेस? काही टेन्शन आहे का? मेशा काळजीने विचारते. नाही ग, टेन्शन काही नाही. फक्त अजून हे ठरलेलं नाही की मला कोणासोबत काम करायचं आहे, जान्हवी स्पष्ट करते. काय म्हणायचं आहे तुला? मेशा पुन्हा एकदा तिला उत्सुकतेने विचारते. मलाही पूर्ण माहीत नाही, पण बहुतेक जो चांगलं काम करेल तो मिस्टर मेहतांसोबत काम करेल आणि जो नीट काम करणार नाही त्याला त्या सडू साहेबांसोबत काम करावं लागेल. सडू साहेब कोण आहेत ते? मेशा विचारते. आणि त्यानंतर कंपनीचे मोठे मालक आहेत बहुतेक. ऑफिसमध्ये फक्त कॉफी प्यायला येतात. असं वाटतं दिवसभर त्यांचं तेच चालू असतं, जान्हवी चेहरा वाकवून म्हणते. अगं हो, तो मालकच आहे ना, त्याला काम करण्याची काय गरज? मेशा हसत म्हणते. पण निदान इतरांना तरी काम करू दे ना, जान्हवी चिडून म्हणते. ठीक आहे, बस आता. मेशा तिला थांबवते. जान्हवीला जाणवतं की आज मेशा काहीशी उदास वाटते आहे, म्हणून ती विचारते, काय झालं ग? आज इतकी उदास का दिसते आहेस? काही नाही रे, उद्या सगाईची शॉपिंग करायची आहे, मेशा थोडी खिन्नतेने म्हणाली. अगं हे काय, तू आणि शॉपिंगच्या नावानं उदास? हे तर आश्चर्यच, जान्हवी आश्चर्याने म्हणते. काय घालायचं, काय बरं दिसेल हे कोण सांगणार? तू इथे नाहीस आणि आई शहरात जाऊन शॉपिंग करायला तयार नाही, मेशा हळू आवाजात म्हणते. अगं काही नाही होत, सगळं नीट होईल, काळजी करू नकोस, जान्हवी तिला हसत म्हणते आणि समजावते. होईल कसं, तू सगाईनंतर आली असतीस ना, मेशा रागाने म्हणते. अगं रागवू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल, नाहीतर कोणीतरी दुसऱ्यासोबत जा, जान्हवी प्रेमाने तिला समजावते. खूप समजावूनही मेशाचा मूड काही सुधारत नाही. शेवटी दोघी थोड्या वेळाने फोन ठेवतात. त्याच संध्याकाळी अर्जुन घरी परत आला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य काही केलं जात नव्हतं, कारण त्यानं आपल्या आईच्या तोंडून एक अशी गोष्ट ऐकली होती की मेशा उद्या शॉपिंगला जाणार होती. फक्त आजची रात्र संपली की झालं, उद्या शेवटी मेशाशी भेट होणार आहे. अर्जुन मनातच विचार करत होता. त्याला आता फक्त उद्याचीच आतुरता होती. आजकाल या रात्री किती लांब वाटतात, संपतच नाहीत. अर्जुन पलंगावर पडलेला असतो आणि स्वतःशीच बोलत होता. मेशाला भेटायच्या उत्सुकतेने त्याला झोप येईनाशी झाली होती. त्याला फक्त वाटत होतं लवकरात लवकर सकाळ व्हावी आणि तो मेशाला भेटायला जावा. तरीही विनाजीने अजून ठामपणे
काही सांगितलं नव्हतं की तो त्यांच्यासोबत जाणार का नाही. पण अर्जुनच्या मनात ठरलेलंच होतं, आई नक्कीच मला सोबत घेऊन जाणार. त्या रात्री अर्जुनला झोप येईना. फक्त इकडे तिकडे वळतच रात्र गेली. दरम्यान राजवीर नेहमीप्रमाणे रात्री 10 वाजताच्या सुमारास घरी परतला आणि आपली नेहमीची रुटीन पूर्ण करू लागला. आजचं जेवण टेबलावर ठेवलेलं होतं. तो बसला पण काहीतरी विचारात गेला होता. अन्न खाऊनही त्याला समाधान वाटलं नाही. थोडंसं खाऊनच तो उठून गेला. जान्हवी मात्र झोपताना सुद्धा राजवीरबद्दलच विचार करत होती. खरंच कोणी एवढी कॉफी पिऊ शकतं का? आणि फक्त कॉफी बनवण्यासाठीच सेक्रेटरी ठेवावी लागते? काय विचित्र आहे. असं विचार करतच तिच्या नकळत तिला झोप लागली. दुसऱ्या बाजूला मेषा आरशासमोर उभी राहून तयार होत होती. पण तिचं मन अजिबात नव्हतं शॉपिंगला जाण्याचं. मेषा बेटा, लवकर तयार हो, आपल्याला बाहेर पडायचं आहे, सुनीताजीने तिच्या खोलीतूनच आवाज दिला. हो गाई, मेषा तयार होत होताच खोलीतूनच उतरली. दोघी तयार होऊन घराबाहेर निघतात. शॉपिंगसाठी कुठे जायचं याबद्दल वीणाजींनी आधीच सुमिताजींना सांगितलं होतं. दरम्यान अर्जुनही तयार होत होता. कितीही शर्ट्स तो बदलून झाला होता, त्यालाच कळत नव्हतं. आणि त्यानंतर काय घालू काही कळत नाहीये, तो स्वतःशीच बोलत होता. तेवढ्यात वीणाजींनी आवाज दिला. अर्जुन, आज जायचं नाही, जेवण तयार आहे बाळा. अर्जुन पटकन तयार होऊन येतो आणि जेवायला बसतो. आज रविवार असल्याने सुनीलजी आधीच जेवून गेलेले असतात. जेवणानंतर अर्जुन किचनमध्ये आईला मदत करायला लागतो. काय, आज कामावर जाणार नाहीस का? वीणाजी विचारतात. मी आज असा कसा? मला तर तुमच्यासोबत जायचं आहे ना, अर्जुन निरागस चेहऱ्याने म्हणतो. तू माझ्यासोबत जाणार आहेस? मी असं कधी सांगितलं तुला? वीणाजी थोडं हसत विचारतात. त्यात सांगायचं काय आहे? तुम्ही एकट्या कशा जाल? अर्जुन पुन्हा भोळ्या चेहऱ्याने म्हणतो. आणि तुला कुणी सांगितलं मी एकटी जाणार आहे असं? ऐश्वर्या माझ्यासोबत जाणार आहे, वीणाजी स्पष्ट सांगतात. पण तुम्ही कशा जाणार? मी गाडीत नेतो, तुम्हाला सामानही असेल ना. ते सगळं तुम्ही एकट्या कसं कराल? अर्जुन पुन्हा हट्टाने म्हणतो. त्याची काळजी तुला करायची गरज नाही. तुझ्या बाबांनी गाडी आणि ड्रायव्हर दोघांची सोय करून ठेवली आहे. तू तुझ्या कामावर जाऊ शकतोस, वीणाजी म्हणाल्या, ठामपणे म्हणाल्या. आणि त्यानंतर छानच केलं मग, अर्जुन केसात हात फिरवत नाराजीने म्हणतो. त्याला आता काय करायचं तेच कळत नाही. तो तर बऱ्याच दिवसांपासून आईसोबत जाण्याचा विचार करून बसला होता. असं काही होईल हे त्याच्या गावीही नव्हतं. आणि शिवाय आलाच तरी काय करशील आम्हाला बायकांमध्ये? वीणाजी थोडं हसत म्हणतात. मी म्हणजे मला शॉपिंग करायची आहे ना. अर्जुन पुन्हा बहाणा करतो. हो, मग तू तुझी शॉपिंग संध्याकाळी ऑफिसहून येताना कर, वीणाजी पुन्हा ठामपणे सांगतात.
सगाईसाठी कपडे घ्यायचे आहेत आई. मिशाच्या कपड्यांशी मॅचिंग हवी ना? अर्जुन शेवटची युक्ती वापरतो. ठीक आहे चल मग, पण फक्त तू आणि ऐश्वर्या आमच्यासोबत येणार. शेवटी वीणाजी मान्य करतात. अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा होतो. मेशा आणि सुमिताजी आधीच दुकानाबाहेर पोहोचलेले असतात. थोड्याच वेळात एका गाडीतून अर्जुन उतरतो आणि दुसऱ्या गाडीतून वीणाजी व ऐश्वर्या येतात. मिशाला अर्जुन येणार आहे याची कल्पनाच नसते. ती वीणाजींना पाहून नमस्कार करते. अर्जुनकडे तिचं लक्षच नसतं. पण ऐश्वर्या आणि वीणाजी नमस्कार करून मिशाच्या जवळ येतात. तेव्हाच मिशाच्या नजरेस अर्जुन पडतो. अर्जुनही तिला हात हलवून हाय करतो. पण मिशा सगळ्यांसमोर काही प्रतिसाद देत नाही. तेव्हा वीणाजी ओळख करून देतात. ही ऐश्वर्या अर्जुनच्या काकांची मुलगी आहे. ऐश्वर्या हसत सुमिता आणि मिशाला नमस्कार करते. खूपच गोड मुलगी आहे, सुनीताजी कौतुकाने म्हणतात. आणि त्यानंतर आता सगळे मिळून दुकानाच्या आत जातात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप छान आहे, कारण आता जान्हवीचं ऑफिस आणि बाकीचं सगळं काही तुम्हाला पाहायला मिळेल.